नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंजाबमध्ये गुरुदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एका पोलीस अधीक्षकासह 5 पोलिसांचा समावेश. 3 नागरिकही ठार. 12 तास चाललेल्या चकमकीत 3ही अतिरेक्यांना कंठस्नान. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा. याकूब मेमनने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना 4.5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा. आषाढी एकादशीनिमित्त अवघी दुमदुमली पंढरी. आणि कांद्याचे भाव भिडले गगनाला. आता 1000 टन कांदा होणार आयात. पाहूया सविस्तर वृत्त. पंजाबमध्ये दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातली सुमारे 12 तास चाललेली चकमक संपली असून यात 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. 3ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. पंजाबचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी तर 3 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी होत आहेत. दरम्यान गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेत उद्या निवेदन करणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. पाकिस्तानबरोबर आम्हाला शांतता हवी आहे, मात्र देशाच्या गौरवाची किंमत मोजून नव्हे. आम्ही प्रथम आगळीक करणार नाही, मात्र आमच्यावर प्रहार झाल्यास चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले. यदि गोली उनके द्वारा चलाई गई तो उनका मुंहतोड़ जवाब देने में भी हमारे सेना और कराने की कोशिश के जवान की जरूरत पूछी गई है. दरम्यान दहशतवादी ज्या इमारतीत लपले होते तिथून जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम यंत्रणा तसंच शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या दीनानगर पोलीस ठाणे परिसरात लष्करी गणवेशातल्या 4 ते 5 दहशतवाद्यांनी आज सकाळपासून अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता. याआधी एका प्रवासी बसवरही या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पठाणकोट अमृतसर रेल्वे मार्गावर काही जिवंत बॉम्बही सापडले होते. पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 4 शहरांमध्ये गुप्तचर यंत्रणांनी अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. आजच्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याचे पडसाद लोकसभेतही आज उमटले. सर्व पक्षांनी एकमुखाने या हल्ल्याचा निषेध केला. शून्य प्रहारात भाजपा, अकाली दल, माकपा, बीजू जनता दलाचे सदस्य हल्ल्यासंदर्भात बोलत असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह इतर सदस्यांचा विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरूच होता. दरम्यान ललित मोदी तसंच इतर मुद्द्यांवरून लोकसभेत 5व्या दिवशीही गदारोळ झाल्यानं सदनाच्या कामकाजात व्यत्यय आला. राज्यसभेत विद्यमान सदस्य दिवंगत कल्पतरू दास यांच्या सन्मानार्थ सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सदनाचे माजी सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दिवंगत रासू गवई आणि काँग्रेसच्या बी.के. हांडिक यांनाही अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमन यानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी याकूबनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू झाली आहे. आपल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच फाशीचं वॉरंट जारी करण्यात आल्याचं मेमननं या याचिकेत म्हटलं आहे. या संदर्भात क्युरेटिव्ह याचिकेबाबतच्या नियमांचं सर्वोच्च न्यायालयानं अटॉर्नी जनरलकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. हिट अँड रन प्रकरणी सलमान खानला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सलमानचा खटला मुंबई उच्च न्यायालयातून दुसरीकडे नेण्याची मागणीही न्यायालयानं नाकारली. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि अमित वराव यांच्या पीठानं या मागण्या स्वीकारता येणार नाहीत असं सांगितलं. सुशीलाबाई पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातली सगळी यंत्रणा सलमानच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. खटला इथल्याच न्यायालयात सुरू राहिला
तर सगळेच पुरावे नष्ट केले जातील अशी भीती या याचिकेत व्यक्त केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून माजी केंद्रीय मंत्री पी.के. थुंगन यांना दिल्ली न्यायालयानं 4.5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर थुंगन यांच्यावर 10,000 रुपयांचा दंडही आकारला आहे. न्यायालयानं थुंगन यांच्यासह आणखी दोघांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 21 जुलैला दोषी ठरवलं होतं. या तिघांवर 1998 साली केंद्राच्या 2 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग कीर्तन यांच्या अवीट गोडीच्या साथीनं वारकरी पंढरपुरात दाखल होतो आणि युगे 28 विटेवरी उभ्या असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन धन्य होतो. तो आजचा दिवस म्हणजेच आषाढी एकादशी. पंढरीचा पांडुरंग अवघा पावला सावळा, त्याचा रंग भोळ्या जनास भावला. असंच काहीसं चित्र अवघ्या पंढरीत आज पाहायला मिळतंय. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक केली. राज्यावर आलेलं अवर्षणाचं सावट दूर होऊ दे आणि समाधानकारक पाऊस पडून शेतकरी राजा सुखी होऊ दे असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला आज घातलं. खरं म्हणजे पांडुरंगाने नेहमीच आपल्याला दिलाय आणि आजही मी हेच मागणं श्री विठ्ठलाला पांडुरंगाला या ठिकाणी मागितलं की आमच्या राज्यातला शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. या राज्यावर अवर्षणाचं जे संकट आहे ते दूर झालं पाहिजे. यावर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत महापूजेला बसण्याचा मान हिंगोली जिल्ह्यातले वारकरी राघोजी धांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता यांना मिळाला. या दाम्पत्याचं वारीचं हे 16वं वर्ष आहे. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण केली असून पुढील 3 दिवसांमध्ये हवामान विभागाकडून माहिती घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पारंपरिक दिंडी, भजनं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुंबईतल्या मराठा हायस्कूलतर्फे ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, तुळशी रोपांचं वाटप, कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच बीडीडी चाळ ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी आणि लेझिम पथकाचं आयोजनही करण्यात आलं. नाशिकमधील विठ्ठल मंदिरामध्ये मनाला तृप्ती आणि आनंद देणाऱ्या विठ्ठल रखुमाईचे रूप डोळ्यात साठवण्यात आणि भजन कीर्तनात भाविक दंग होते. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरीतील गोदा घाटावर भाविकांनी गर्दी केली तर रामकुंड परिसरही श्रद्धाळू भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला. अहमदनगर जिल्ह्यातल्या उत्तरकाशी अशी महती असलेल्या हरिहर केशव गोविंद या तीर्थक्षेत्राला आज एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी भेट दिली. हरिपाठ आणि नामसंकीर्तन करत भक्तांनी विठोबा माऊलीचं दर्शन घेतलं. यावेळी पिण्याचं पाणी, महाप्रसाद या सुविधा तसंच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं आज पहाटे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. राज्य सरकारचा 2013-14 या वर्षाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना तर अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना 2014-15 या वर्षासाठीचा पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत आज या पुरस्कारांची घोषणा केली. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संत साहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. संत कार्याचे गाढे अभ्यासक दिब्रिटो यांनी बायबलचं मराठीत रूपांतर केलं आहे तर मारुती महाराज यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून 5 दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या आहेत. कांदा हा सर्वसामान्यांच्या जेवणातला एक अविभाज्य घटक, पण कधी या कांद्याला सोन्याचा भाव असतो तर कधी विकला जातो अत्यंत किरकोळ भावात. सध्या कांद्याचे भाव वाढत असून ते ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार अशी चिन्ह दिसत आहे. राजधानी नवी दिल्लीत 1 किलो कांद्यासाठी सध्या 40 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. राज्यातही किलोसाठी कांद्याचा भाव 30-35 रुपयांच्या आसपास आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं 10,000 टन कांदा आयात करण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तान, चीन आणि इजिप्त या देशांमधून हा कांदा भारतात येईल.
कांद्याचे दर वाढत असले तरी घाबरून जायचं कारण नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघानं अर्थात नाफेडनं 10,000 टन कांदा आयात करण्यासाठी निविदाही मागवल्या आहेत. IPLचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याविरोधात पैशाची अफरातफर करण्यासंदर्भात अजामीनपात्र वॉरंट काढावं त्यासाठी अंमलबजावणी संचालनालयानं विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सला सध्या लंडनला असणाऱ्या मोदींनी प्रतिसाद दिला नसल्यानं मुंबईतल्या विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट न्यायालयात संचालनालयानं धाव घेतली आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादमधल्या 15 एक्स-रे यंत्रणांवर अणुऊर्जा नियामक मंडळानं बंदी घातली आहे. मंडळानं 23 आणि 24 जुलै रोजी हैदराबादमधल्या अनेक वैद्यकीय संस्थांमध्ये तपासणी केली. त्यातल्या 15 एक्स-रे सुविधांमध्ये किरणोत्सार तसंच इतर बाबतीत सुरक्षेचे नियम पाळले नव्हते. त्यामुळे कडक कारवाई करत ती यंत्र तातडीनं बंद करण्यात आली. त्याबरोबरच सुरक्षा नियमांची येत्या 30 दिवसात पूर्तता करण्याचा इशारा 3 आस्थापनांना मंडळानं दिला आहे. IRB या कंपनीला त्वरित काळ्या यादीत टाकून शासनानं कोल्हापूर टोलमुक्त करण्याचा अध्यादेश काढावा अशी माहिती टोलविरोधी कृती समितीच्या मूल्यांकन समितीचे सदस्य राजेंद्र सावंत यांनी केली आहे. आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या कंपनीनं कोल्हापुरात राबवलेले रस्ते विकास प्रकल्पाचं 239 कोटी 64 लाख रुपयांचं मूल्यांकन केलं आहे. त्यामुळे IRBनं सांगितलेल्या 550 कोटी रुपयांचा खर्च चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे. या 239 कोटी 64 लाख रुपयांमधून खराब कामापोटीचे 60 कोटी रुपये आणि महापालिकेनं दिलेल्या जागेचे 75 कोटी रुपये तसंच आजपर्यंत झालेल्या टोल वसुलीचे 40 कोटी रुपये वजा करावेत आणि शासनानं IRBला किती पैसे द्यायचे यापेक्षा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करावा अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 370 ग्रामपंचायतीमध्ये शनिवारी झालेल्या 3,963 जागांसाठी आज मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व दिसून येत असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. जिल्ह्यात 416 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी 46 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या. तसंच 48 पोटनिवडणुकांमध्ये 8 जागी बिनविरोध निवड झाली. हवामान. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 48 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 25. नागपूर 31, 23. पुणे 28, 22. औरंगाबाद 29, 23. नाशिक 25, 22. कोल्हापूर 27, 21. रत्नागिरी 31, 24. सोलापूर 34, 23. आणि अमरावती कमाल 29 तर किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंजाबमध्ये गुरुदासपूर इथं अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एका पोलीस अधीक्षकासह 5 पोलिसांचा समावेश. 3 नागरिकही ठार. 12 तास चाललेल्या चकमकीत 3ही अतिरेक्यांना कंठस्नान. मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा. याकूब मेमनने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री PK थुंगन यांना 4.5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा. आषाढी एकादशीनिमित्त अवघी दुमदुमली पंढरी. आणि कांद्याचे भाव भिडले गगनाला. आता 10,000 टन कांदा होणार आयात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज आषाढी एकादशी. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
या निमित्तानं पंढरीच्या वारीचं महत्त्व आणि काळानुरूप त्यात होत असलेले बदल या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार श्यामसुंदर सोन्नर आणि वारकरी ॲडव्होकेट दादासाहेब खरमाटे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तर पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.